आज मी तुम्हाला कापशीचा बाजार दाखवणार आहे। कापशी म्हणजे सेनापती कापशीचा बाजार दाखवणार आहे। मी आता जस्ट आलो बघा बाजारमध्ये। सकाळचं 9 वाजल्यात आणि गर्दी बघू शकताय। पहिला बाजार कनी बारका भरायचा, खरं आता बाजार कनी मोठा भरतोय, त्यामुळे लय मोठा बाजार असतोय। तुम्हाला दाखवतो आता ह्या पालव्याची किंमत बघा 11,000 रुपये सांगितलेली आहे फायनल। म्हणजे हिने किंमत सांगितली 14,000, फायनल 11,000 आलं तर द्यायचं असं आहे। पालव तुम्ही बघू शकता, हे जवळपास 30 किलोचा पालवा आहे। तिथनं पुढं आलो, हे पुढं बकरी बघू शकता। ह्या बाजारात कनी बकरी कमी आणि पालव्यांचं जास्त असते। आता तुम्हाला हे बकरं दाखवतो, हे बकरं बघा। हे ह्या बकऱ्याची किंमत सांगितली 11,000। ते पलीकडे शिंगाचा आहे ते दिलेलं आहे आणि हे तर सांगितले 11,000। मग तिने म्हणतात मागा, मग तुम्ही 1,500 रुपये कमी होतात बघा या बकऱ्यात। म्हणजे तुम्हाला हे 10.5 किंवा 10,000 पण मिळू शकते। त्यानंतर आमच्या गावातला गणाघाट पडलेला बघा बाजारात। मग तिथनं हे बकरं बघू शकता। ह्या बकऱ्याची किंमत सांगितली 25,000 रुपये। हे फायनल 23,000 आलं तर द्यायचं। बकरं जवळपास 40 ते 45 किलोचं बकरा आहे आणि शिंगाचा आणि एकदम काळी किट्टा आहे जवारी। मग तिथनं हे एक बकरं बघा, हे बकरं मोठं आहे। ह्या बकऱ्याची किंमत सांगितली 28,000, फायनल 25,000 रुपये आलं तर द्यायचं। बकरं बघू शकताय, मुंडी बिंडी शिंग फिरलेला बकरा आहे आणि एकदम जवारी क्वालिटीचा आहे। तिथनं आलो बघा, ह्या बकऱ्याची किंमत सांगितली 30,000 रुपये। हे बकरं फायनल 28,000ला द्यायचं। बकरं बघू शकताय कसं आहे, शिंग पिंग एक नंबर फिरल्यात। त्यानंतर इथं आलो बघा, हे आमच्या गावातले मेंबर पालव घेऊन आल्यात। पालव्याची किंमत सांगितली 14,000 रुपये। मग काय इकडे तिकडे 13,000 रुपये, 1,000 रुपये कमी होत्यात। 13,000 रुपयाला पालव मिळू शकते। पालव एकदम काळे किट्टा आहे आणि घरगुती पाळलेले पालव आहे, बाजारचं नाही आहे। त्यामुळं हे पण पालव एक नंबर आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर खडकेवाड्यात यायला लागणार, खडकेवाड्यात तुम्हाला हे पालव मिळेल। मग तिथनं पुढे इथं आलो बघा, ह्या पिल्ल्यांची किंमत सांगितली 8,000 रुपये, फायनल 7,000 रुपये देणार। सगळी पालवी आहेत। सटात पाहिजे असलं तर सटात मिळणार, नाहीतर सुट्टं पाहिजे तर सुट्टं पण मिळणार, त्यात काय विषय नाही। मग तिथनं पुढं जरा बाजार होऊया म्हटलं। ह्या पालव्यांचं पण दर सांगितलं बघा, 16,000 रुपये सांगितल्यात। हे बघा, हे जर 16,000, हे जर 17,000 सांगितल्यात। मधलं जे आहे की ते मोठं त्याचं फायनल ह्यो घट्ट म्हणला 14,000 रुपयाला देणार आहे। ह्यो आमचा दोस्तच आहे, वैभव नाईक, इथलं सांगलेवाडीचा आहे। आणि ह्यो जवळपास आज 8 पालवी घेऊन आलता आणि 5 पालवी विकलाय, 3 पालवी राहिल्यात। तुम्ही बघू शकता पालवी पण ह्याच्यावर क्वालिटी आहेत। जर पाहिजे असेल तर सांगलेवाडीत ही पालवी मिळतील तुम्हाला। मग तिथनं बाजार जरा बघूया म्हटलं। मी हा बाजारला कनी लय दिवसानं आलतो। मग हा बाजार कनी बरोबर कनी बसस्टँड आहे कनी, त्या बसस्टँडच्या बरोबर तिथं लागूनच भरतोय कापसाचा बाजार। आणि पहिला जरासा बारका भरायचा, खरं आता कनी एकदम मोठा बाजार भरतोय। त्यामुळे कनी भारी आहे इकडला पण बाजार। आणि या बाजारात तुम्हाला कनी पालवी शेळ्या जास्त प्रमाणात मिळणार। बकरी तुम्हाला इकडे कमी प्रमाणात येतात आणि शेळ्या पालवं पाटा बिटा सगळे येतात। आणि पहिल्यापेक्षा बाजार आता मोठा भरतोय आणि ह्यो बाजार बरोबर सोमवारचा असतोय। आणि आता तुम्ही गर्दी बघू शकता। आता ह्या बाजारात जवळपास कनी 400 ते 500 माणसं आल्यात। आणि पहिला बाजार भरता एवढा का मोठा भरत नव्हता, तर आता लई नेटका बाजार भरतोय। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर सोमवारी या लागते बघा, सकाळी बाजार असतोय, 11 वाजेपर्यंत बाजार असतोय। आता ह्या पिल्ल्यांचं सांगितलं बघा 7,000 रुपये। ह्या पाटा आहेत का नाही 8,000 रुपये। ह्या बकऱ्या सांगितल्यात 15,000। हे पुढच्या बकऱ्या सांगितल्यात 17,000 आणि ह्या पाटा आहेत बघा 6,000 रुपये सांगितल्यात। मग तिथनं जरा पुढं तुम्हाला दाखवतो, इथं तलाव आहे आणि कनी इथं मूर्ती आहे सरसेनापतीची। आणि त्या साईडलाच कनी इथं बाजार भरतोय लगेच तुम्हाला बसस्टँडच्या तिथं लगेच बाजार दिसतोय तुम्हाला। आणि मग लोकसंख्या तुम्हाला दाखवतो बघा केवढी आहे, 500-600 माणसं जवळपास आहेत। मग तिथनं आलो बघा, ह्या पालव्याची किंमत सांगितल्या 15,000, फायनल 14,000 द्यायचं। ही शेळी आहे बघा 13,000ची आणि हे पालवा हे 12,000चं। आणि इथं बघू शकता आता ही तांबड्या कलरचं बकरा आहे बघा, त्याची किंमत सांगितली 13,000। आणि ही बारका ही शर्ट आहे बघा, ही शर्ट सांगितला बघा 7,000, फायनल 7,000 रुपये देणार। तिथनं मग जरा पुढे जाऊया म्हटलं, काय गर्दी पण जास्त होती आणि माया असल्यामुळं कनी बाजार पण टाईट होता। बाजार आता यात्रेमुळं कनी लेट टाईट आहेत। ह्या पालव्याची किंमत सांगितल्या 17,000 रुपये, फायनल 15,000 आलं तर द्यायचं। आणि आता इथनं पुढं तुम्हाला दाखवतो अनेक मोठं बकरं आहे, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगलीवाडीत मिळणार। हे बघू शकता बकरं, हे बघा इथं आहे। तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते। आणि आवडला असेल तर कनी सबस्क्राईब करायला लागते आणि सपोर्ट करा ओमी ब्लॉग्सला। सपला इशे, जय हिंद जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।